तर आजच्या माझ्या ब्लॉगची सुरुवात होत आहे कॉलेजनी आणि मी आता आहे ऑडिटोरियममध्ये आणि इथे चालू आहे लास्ट डान्स प्रॅक्टिस. लास्ट मी यामुळे म्हणताय कारण उद्या आहे आमच्या कॉलेजमध्ये फ्लेम इव्हेंट आणि त्यासाठी त्यांनी डान्स प्रॅक्टिस करत होते. तर म्हणून आज तर यांचा शेवटचा दिवस आहे डान्स प्रॅक्टिस करायला. इथे तर यांनी चांगल्याने प्रॅक्टिस करताय. तर उद्याच्या प्रोग्राममध्ये काय होणार काय नाही हे आणलाच माहीत. त्यानंतर रात्री मी गेली होती माझं कॉस्ट्युम बनवायसाठी कारण उद्या रॅम्प वॉकमध्ये मी हेच लावणार आहे ना यार. माझं कॉस्ट्युम वगैरे घेतल्यानंतर आम्ही चालले गेलो होतो नेम सेरेमनी आणि बर्थडे पार्टीमध्ये. तर इथलं डेकोरेशन आणि जेवण दोन्ही पण खूप जास्त चांगलं होतं. जेवण करायच्या आधी मी इथे खात होती पापडी चाट आणि माझी बहीण खात होती मंचुरियन. माझ्या मम्मीचं दोन्ही खाऊन झालं होतं म्हणून मम्मी इथे करत होती जेवण आणि माझा भाऊ तर काही खातच नव्हता यार. त्यानंतर अर्ध्या रात्री क्रेविंग्सच्या चक्करमध्ये आम्ही बोलवलो होतो पिझ्झा आणि आज पिझ्झामध्ये आम्ही बोलवलो होतो मार्गरेटा आणि स्टफ्ड गार्लिक ब्रेड. लास्ट टाइम आम्ही मार्गरेटा बोलवला होता जो की खूप जास्त चांगला होता म्हणून आम्ही यावेळेस पण बोलवला. बट या वेळेस तुम्ही बघून घ्या यार की गार्लिक ब्रेडमध्ये एक तरी चीज आहे, चीज तर सी पण नाही आहे आणि मार्गरेटामध्ये पण बिलकुल चीज नाही आहे यार. बेसिकली मला डॉमिनोजला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा चीज इथे प्रोव्हाइड करू नाही शकत बिलकुल तुमच्या फूड आयटम्समध्ये, तर जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाईज करता ना तुमच्या प्रोडक्ट्सची फूड आयटम्सची, तिथे तुम्ही हे सांगत जा की हे चीज फक्त आता कमर्शियल ॲडसाठी आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला चीज फूड आयटममध्ये बिलकुल नाही देणार.